राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे। पटेल तटकरेंना मंत्री व्हायचंय असंही संजय राऊतांनी म्हटलंय आणि त्यामुळे खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत। फोडाफोडीचं राजकारण भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे। झालं ना, तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही। त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलाय? हा, याचे फोडा त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा। या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळ्याकुट्ट्याशाहीत? तेच चाललंय सध्या। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आणि सीमा आढे। पहिल्यांदा आपण दिल्लीमध्ये जाणार आहोत। उर्वशी, आपण पाहतोय राष्ट्रवादीमध्ये खासदार फोडाफोडीचा खेळ सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नेमकं काय झालेलं आहे? शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे फोन गेलेले आहेत। हे नक्कीच जे सूत्रांकडून कळून येते आणि हे पहिल्यांदाच नाही आहे, तर हे दुसऱ्यांदा अटेम्प्ट केलं जातं आहे असं समजता येईल। कारण की लास्ट टाइम जेव्हा अधिवेशन इथे चालू होतं नवी दिल्लीमध्ये, तेव्हाही आपण बघितलेलं की कसं एका महिला कार्यकर्त्याकडून जे आहे ते वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांना आणि जे खासदार आहेत खास करून त्यांना संपर्क करण्याचा इथे प्रयत्न चालू होता। आणि आता जेव्हा हे समजून येत आहे की फोनही आता गेले आहेत, याला नक्कीच आपण बघतो तर शरदचंद्र पवार यांच्याकडून ज्या खासदार आहेत किंवा ज्या बडे नेते आहेत त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे असं समजून येत आहे। आता निलेश लंके, अमोल मटकरे सारख्या लोकांनी जे नेते आहेत त्यांनी ह्याच्यावरती प्रतिक्रियाही दिली आहे। पण निलेश लंके यांनी झी24 ताससाठी रिसेंटली पण जेव्हा बोलणं झालेलं आणि पहिलेही जेव्हा बोलणं झालेलं तेव्हा त्यांनी कॅमेरासमोर नाही सांगितलेलं की असं कोणताही संपर्क नाही आहे आणि हे सांगितलेलं की जेही सत्ता आली तर त्याला भोगवायची आणि सत्ता नाही आली तर लढायचं असं त्यांचं म्हणणं होतं। पण आता मात्र परत जेव्हा फोनने संपर्क होत आहे तर याच्याने कळून येत आहे की परत पवार कुटुंब एकत्र होतं आहे का पहिली गोष्ट, किंवा शरद पवार यांच्या गटाला फोडाफोडी करण्याचा जो प्रयत्न चालू आहे अजित पवारांकडून ते होत आहे का? ह्याच्या मागे मिशन जे विरोधक सांगतायत ते म्हणजे हे की अजित पवारकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना युनियन मिनिस्टर बर्थ पाहिजे आणि म्हणूनच त्याच्यासाठी फोडाफोडीचा खेळ सुरू आहे। अगदी उर्वशी, आपण असेच आमच्यासोबत जोडले राहा। आपण जाणार आहोत सीमा आढेकडे। सीमा, थोड्याच वेळापूर्वी संजय राऊतांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी हा आरोप केलेला होता। सुप्रिया सुळेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। काय एकूण माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जी सूत्रांकडून माहिती मिळत होती त्यानुसार की राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका बड्या नेत्याकडून शरद पवार गटाच्या आमदारांना संपर्क केला जात होता, त्यांना फोडण्याचा एक प्रयत्न केला जात होता। जी सूत्रांकडून माहिती मिळत होती त्याला दुजोरा जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा दिलेला होता। त्यांनी सांगितलं होतं की आमच्या आमदारांना संपर्क केला जातोय, आम्हाला पुन्हा एकदा फोडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। आता मात्र थेट खासदारांना फोन केले जात आहेत आणि आमच्या पक्षामध्ये तुम्ही परत या, आमच्याकडे या अशी एक ऑफर जी आहे ती दिली जाते। याचं मुख्य कारण म्हणजे प्रफुल्ल पटेल जे खासदार आहेत अजित पवार यांच्या पक्षाचे, त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद हवं आहे। अजित पवार यांच्या पक्षाला केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान हवं आहे आणि कुठेतरी तिथे जर खासदारांची संख्या जास्त असली तर तिथे आपल्याला स्थान मिळू शकतं। या अनुषंगाने आता पुन्हा एकदा पडद्यामागे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं असल्याचं आपल्याला सध्या कळत आहे आणि तशा प्रकारे आता संपर्क सुद्धा केले जात असल्याची माहिती मिळते। सध्या शरद पवार गटाकडे 8 खासदार आहेत, त्यापैकी 7 खासदारांना संपर्क केला जातोय। जेव्हा हिवाळी अधिवेशन सुरू होतं संसदेचं तेव्हा त्या ठिकाणी सगळे खासदार हे एकत्रित होते आणि तेव्हा तिकडे गुप्त बैठका सुद्धा झालेल्या आहेत अशी माहिती मिळत आहे। फक्त खासदार सुप्रिया सुळे यांना वगळता इतर 7 खासदारांना संपर्क केला जातोय आणि कुठेतरी आता विरोधात बसून तुम्ही पुढची 5 वर्ष काय करणार, तर तुम्ही सत्तेत या, आमच्या सोबत या अशी
अशी एक ऑफर जी आहे ती सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका बड्या नेत्याकडून शरद पवार यांच्या खासदारांना दिली जात आहे अशी माहिती मिळते. सुरुवातीला आमदारांना संपर्क केला गेला, त्यानंतर जेव्हा आक्रमकपणे नेत्यांकडनं जाहीरपणे वक्तव्य केली गेली की आम्ही पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही असं सांगितलं गेलं. त्यानंतर कुठेतरी केंद्रामध्ये मंत्रिपद मिळावं, फक्त एकच खासदार आहे लोकसभेत अजित पवार यांचा, आणि लोकसभेत संख्या वाढवण्यासाठी सध्या अजित पवार हे शर्तीचे प्रयत्न करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांच्या पक्षाकडून तसे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहे. आता ज्या प्रकारे संपर्क केला जातोय, आता नेते तर उघडपणे यावरती काहीही बोलायला तयार नाही. काही नेत्यांशी आपण संपर्क सुद्धा केलेला आहे, मात्र उघडपणे बोलत नाही. मात्र सूत्रांकडनं जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार पडद्यामागे जे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत आणि पुढे नक्की काय होणार, काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज आणि उद्या शरद पवार यांच्या पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. नेते खासदार या बैठकीमध्ये उपस्थित राहतील, तेव्हा नक्की काय प्रतिक्रिया दिल्या जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद सीमा आणि उर्वशी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादीमध्ये खासदार फोडाफोडीचा खेळ सुरू झाल्याची माहिती मिळते, कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधल्या खासदारांना फोन केलेले आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे, आणि बाप लेकीला सोडून अजितदादांकडे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या खासदारांना फोन केलेले आहेत आणि त्या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे. खासदारांना फोन केल्यामुळे सुप्रिया सुळेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महेश तपासे. महेश तपासेची आपण पाहतोय फोडाफोडीचा कुठेतरी खेळ सुरू झाला अशी माहिती मिळते. सुप्रिया सुळेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संजय राऊतांनी थोड्याच वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली होती, त्यामध्ये सुद्धा त्यांनी हा उल्लेख केलाय. काय आपल्याकडे माहिती आणि काय त्या संदर्भातली प्रतिक्रिया द्याल? अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून सातत्याने आमचे आमदार, खासदार आणि आमचे जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी त्यांचे पदाधिकारी त्यांना फोन करतायत, त्यांना सत्तेमध्ये येण्याचा लालच देत आहेत. परंतु तसं काय होईल असं मला वाटत नाही, कारण ज्यांना पवार साहेबांसोबत जायचं होतं ते पवार साहेबांसोबत राहिले आणि ज्यांना अजितदादांच्या सोबत जायचं होतं ते अजितदादांच्या सोबत आधीच गेलेत. परंतु यांचे काही प्रयत्न असे थांबलेत असं तुमच्या एकंदरीत बातमीवरनं वाटत नाही. परंतु पवार साहेबांनी सदैव लोकांना त्यांना स्वायत्ता दिलेली आहे. ज्यांना पवार साहेबांचे विचार पडतात ते पवार साहेबांच्या पक्षामध्ये आजही आहेत. सत्ता आहे की नाही हे महत्वाचं नाही, हे अतिशय दुय्यम आहे. आणि आम्हाला सत्तेशिवाय एक वडील रूपी आमचा नेता शरदचंद्र पवार साहेब, ज्यांना आम्ही साहेब म्हणतो, यांच्यासोबत राहण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे त्यांनाही जरी प्रयत्न करत असले तरी त्यांना काय फार मोठं यश येईल असं मला वाटत नाही. तपासेजी, तुम्ही म्हणताय की त्यांना यश येईल असं तुम्हाला वाटत नाहीये, पण तरी सुद्धा जर आपण पूर्व इतिहास पाहिला तर त्यांनी शिवसेना फोडलेली होती, त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा फुटलेली आहे, आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तसे प्रयत्न केले जात आहेत. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा केवळ एक खासदार आहे. जर खासदारांची संख्या वाढली तर त्यांना दिल्लीमध्ये केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकतं अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. वगळल्यानंतर 7 जे खासदार आहेत त्यांना संपर्क केला जातोय अजित पवार यांच्या पक्षाकडून. कसं पाहता, एक पक्षात मोठी उभी फूट पडल्यानंतर आता खासदारांना फोडण्याचा प्रयत्न नाही. आता आमच्या पक्षाला लोकसभेमध्ये जे अतिशय सुंदर चांगलं यश मिळालं आहे, 80% आमचा स्ट्राईक रेट होता, हे जनतेचं मत आहे. आता विधानसभेमध्ये आम्हाला जो काही पराभवाला सामोरं जावं लागलं हे मशीनची कमाल आहे, आम्ही नेहमी सांगतो. त्यामुळं मला वाटत नाही की आमच्यातला कोणी खासदार त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन बाजूला जाण्याचा प्रयत्न होईल. आता दादांकडून तसा प्रयत्न होणं किंवा त्यांच्या काही कोण आहेत ते मला माहीत नाही, परंतु बालिशपण आहे असं खरं. म्हणजे त्यांनी चुका केल्या, आधी चुका केल्यात, ही चूक त्यांनी केली त्यांना काही दिवसांनी कळेल. ठीक आहे, कर्मधर्म संयोगाने तिसऱ्यांदा मोदी साहेब सत्तेवर आलेत, सरकार आलं आहे, त्यामुळे त्यांना वाटतं की त्यांनी केलेली ती चूक बरोबर आहे. पण निश्चितपणे ज्या वेळेला त्यांची सत्ता जाईल त्यावेळेला त्यांना रिअलाईज होईल की आपलं चुकलेलं आहे. तर नक्कीच कुठेतरी केंद्रातील मंत्री मंडळामध्ये स्थान मिळावं आणि लोकसभेत खासदारांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर कसं पाहता, त्यांना इथे सरकारमध्ये येण्यासाठी पक्षामध्ये उभी फूट पडली, ते भाजपसोबत गेले, महायुतीसोबत गेले, आणि आता केंद्रात मंत्रिपद मिळावं यासाठी आता पुन्हा खासदारांना प्रयत्न नाही. आता केंद्रात मंत्रिपद मिळावं हा जर त्यांचा प्रयत्न असेल, त्यांनी इथं त्यांचं सरकार आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत दादा, त्यांचे मंत्री आहेत काही. आता मला वाटतं अजून केंद्रात मंत्रिपद घेऊन काय वेगळं करणार. प्रफुल्ल पटेल साहेबांना मंत्रिपद पाहिजे म्हणून हा अट्टास चालला असेल किंवा तटकरे साहेबांना त्या मंत्रिपद घेऊन चालला असेल, परंतु त्याला आमच्या खासदार बळी पडणार नाहीत. आणि साहेबांच्या विचारावर जे लोक राहिलेत मागच्या या इथं पक्षफुटीमध्ये, त्यातला कुणी माणूस बाजूला जाणार नाही अशी आम्हाला खात्री आहे.
नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आमच्या पक्षातला एकही खासदार राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षासोबत जाणार नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुनील भुसारा यांनी दिलेली आहे. तर असे जे प्रयत्न अजित पवार यांच्या पक्षाकडून केले जात आहे तो बालिशपणाचा एक प्रकार आहे अशी प्रतिक्रिया सुनील भुसारा यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.